नमस्कार, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये. भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आतापर्यंत आपण पारंपरिक रेसिपीज पाहत आलेलो आहोत, वाळवणातील रेसिपीज पाहत आलेलो आहोत, तसेच केक्सच्या रेसिपीजसुद्धा भरपूर आपण बनवलेल्या आहेत. तर आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. एकदम कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज घरीच आज आपण कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत आणि ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने घरातीलच साहित्यामध्ये आणि सेम कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा. इथे बघा बटाटे घ्यायचे आहे. तर बटाटे घेत असताना काय करायचं आहे, व्हाईट असे ताजे फ्रेश बटाटे घेण्याचा प्रयत्न करायचा शक्यतो. जे जुने बटाटे असतात, जास्त दिवस ठेवलेले, जे येलो पडलेले असतात, नरम पडलेले असतात, असे बटाटे शक्यतो टाळायचे आहेत. फ्रेश कडक असे व्हाईट बटाटे आपल्याला इथे फ्रेंच फ्राईजसाठी घ्यायचे आहे. त्यानंतर पिलरच्या साहाय्याने पूर्ण त्याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मी साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर त्याचे दोन्ही साईडचे टोक आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे आपल्याला फ्रेंच फ्राईज कट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने बघा घेतलेले आहे. जास्त जाड पण नाही करायचे आणि जास्त पातळसुद्धा. आता हे पाण्यामध्ये स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला फ्रेंच फ्राईज धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामधील पूर्ण स्टार्च निघून जाईल. मग अशा पद्धतीने मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत. आता 2-3 पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे. आता इथे कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि उकळत्या पाण्यामध्ये आपले फ्रेंच फ्राईज सोडलेले आहेत आणि 5 ते 6 मिनिट बॉईल करून घ्यायचे आहेत. बघा थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून 5 ते 6 मिनिट आपल्याला याला उकळून घ्यायचे आहे पाण्यामध्ये फुल गॅसवरती. आता हे पूर्ण या गरम पाण्यातून निथळून घ्यायचे आहेत आपल्याला. आता मेन जी प्रोसेस आहे आपली फ्रेंच फ्राईजची ती इथे आहे. आता हे जे फ्रेंच फ्राईज आहेत हे 80% बॉईल झालेले आहेत. आता हे जे फ्रेंच फ्राईज आहेत बघा, याच्यावरती मी थंड पाणी घेत आहे. साधं नॉर्मल थंड पाणी आहे. हे थंड पाणी याच्यावरती टाकून थोडे थंड करून घेत आहे मी आणि धुवूनसुद्धा घेत आहे म्हटलं तरी चालतं. याच्यामधलं पूर्ण स्टार्च निघून जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता एकदम फ्रीजमधलं थंड पाणी बघू शकता. माझ्या बॉटलमध्ये बर्फ झालेला आहे. एवढं चिल्ड पाणी मी इथे फ्रेंच फ्राईजसाठी वापरणार आहे. आता हे थंड पाणी या फ्रेंच फ्राईजमध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि 5 मिनटं एकदम थंडगार पाण्यामध्ये आपल्याला हे फ्रेंच फ्राईज ठेवायचे आहे. 5 मिनटानंतर त्या थंड पाण्यामधून सुद्धा आपल्याला पूर्णपणे ते निथळून घ्यायचे आहे. आता ही जी स्टेप आहे ही अजून महत्त्वाची आहे. याच्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश आपल्याला ठेवायचा नाही आहे. पूर्णपणे फ्रेंच फ्राईज आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं की आपले फ्रेंच फ्राईज नरम पडत नाहीत. छान क्रिस्पी कुरकुरीत असे आपले फ्रेंच फ्राईज बनतात. बघू शकता मी पूर्ण पाण्यातून निथळून घेतलेले आहे. त्यानंतर सुती कॉटनच्या कपड्यावर टाकून स्वच्छ पुसून घेत आहे. एकदम कोरडे करून घेत आहे. आता पूर्णपणे कोरडे केल्यानंतर त्यानंतरची ही जी प्रोसेस आहे ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. इथे काय करायचं आहे, आपल्याला कॉर्नफ्लॉवर जे आहे ते फक्त याच्यावरती भुरभरायचं आहे. असं फक्त टाकायचं आहे आणि हलक्या हाताने त्या फ्रेंच फ्राईजला कोट करायचं आहे. त्याला पूर्णपणे आपण बेसन लावतो भज्यांना तसं नाही लावायचं आहे. फक्त त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि आता ही जी नेक्स्ट स्टेप आहे, जे तेल आहे आपलं ते एकदम कडकडीत गरम असलं पाहिजे. त्यानंतर हे फ्रेंच फ्राईज याच्यामध्ये टाकायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे. बघू शकता छान फ्रेंच फ्राईज आपले तळले जात आहेत.
बघा इथेच कळत आहे की आपले फ्रेंच फ्राईज एकदम छान जमत आहेत, कारण बघू शकता फ्रेंच फ्राईज आपले लाल झालेले नाही आहेत किंवा नरमही पडलेले नाही आहे. एकदम पांढरे शुभ्र असे फ्रेंच फ्राईज आपले बनून तयार होत आहेत. एकदम कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज तयार होत आहेत. चार ते 5 मिनिट हे फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी बघू शकता लागतात आपल्याला. इथे छान फुल गॅसवरती आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. एकदम छान फ्रेंच फ्राईज आपले तळून तयार झालेले आहेत. आता हे कढईच्या बाहेर काढून घ्यायचे आहे. आता एवढ्याच फ्रेंच फ्राईजला मी तुम्हाला मसाला लावून दाखवत आहे, बाकीचे नंतर. मी थोडंसं मीठ टाकत आहे, थोडंसं टाकत आहे मी काळं मीठ. बघू शकता कडकडीत असे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. क्रिस्पी असे एकदम कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा.